छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अंबरनाथच्या शंभू महादेवाला दंडवत घालतो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी सगळीकडे दिसत आहेत। लाडके भाऊ इकडे पण लाडक्या बहिणी आहेत। लाडके भाऊ काय घरी राहिले की नाही? इकडे आहेत। प्रचारामध्ये पण लाडक्या बहिणीचा नंबर 1 आहे। आणि मी नेहमी म्हणतो, ज्या उमेदवाराच्या पाठी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला। आज आपल्या इथं जगद्गुरु रामानुजाचार्य डॉक्टर स्वामी बालगोविंदाचार्यजी महाराज पण आशीर्वाद द्यायला आले। त्यांचंही स्वागत मी करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज मी तुम्हाला भेटायला आलोय, एक गोष्ट सांगायला आलोय। पत्रकार मित्रही इकडे आहेत। एक गोष्ट सांगायला आलोय। निवडणूक झाली लेट तरी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल थेट। कारण अंबरनाथ मध्ये फुल टू शिवसेनेचं वारं पाहतोय। सगळीकडे भगवं वादळ पाहायला मिळतंय। एक वेगळं वातावरण या अंबरनाथ मध्ये आपण पाहतोय। खरं म्हणजे इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला, जोर वाढला। आणि जसं खासदारांनी सांगितलं की शिवसेनेचा ग्राफ वाढला, तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि 21 तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल। तर म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी इथं आहेत आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई वाळेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। त्या तर विजयी होणारच, पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। कारण मी आपल्याला सांगतो, पूर्वीचं आपण अंबरनाथ पाहिलंय। धुळीचं साम्राज्य होतं, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळत नव्हते। परंतु आता या अंबरनाथ मध्ये जवळपास सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत। धूळमुक्त अंबरनाथ झालंय। या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प आपण आणलेत। आणि म्हणून अंबरनाथ पूर्वी शिवसेनेचं होतं, आजही शिवसेनेचं आहे आणि उद्याही शिवसेनेचंच राहणार आहे। मी आपल्याला एवढंच सांगेन की अंबरनाथ मध्ये अनेक कामं विकासाची झाली। अंबरनाथ आज छोटं शहर होतं, परंतु आज त्याचं राष्ट्रीय पातळीवर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमदार बालाजी किनीकर असतील, आपले अरविंद वाळेकर असतील, सुनील असेल, गोपालराव असतील, आमच्या मनीषाताईंनी नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक कामांची उद्घाटन केली, अनेक कामांची। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाट्यगृह, त्यांच्या नावाचं आपण उद्घाटन केलं। आता नाट्यगृहाच्या बाहेर देखील अनेक चर्चा झाल्या, डायलॉग झाले। परंतु मी सांगतो तुम्हाला की हा सगळा इलाका जो आहे हा ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे। आणि म्हणून
या अंबरनाथवर जो भगवा फडकलाय हा विकासाचा भगवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा भगवा आहे आणि या तुमच्या सगळ्या अंबरनाथकरांचा भगवा आहे. हे या ठिकाणी आपलं प्राचीन मंदिर शिव मंदिर फेस्टिवल मगाशी मी या स्वामीजींना सांगत होतो, या जाते समय मंदिर में नाक दबा के जाना पड़ता था, नाक दबा के जाना पड़ता था. अभी 168 करोड़ या ठिकाणी 168 करोड़ का निधि दिया है शिव मंदिर को. ये प्राचीन शिव मंदिर है, इसका विकास होगा. यहाँ का आजू बाजू का जो है वह डेव्हलपमेंट होगा आणि विकास या ठिकाणी काय असतो या अंबरनाथच्या छोट्या शहराने दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून अंबरनाथ हे शिवसेनेचं होतं, शिवसेनेचं आहे, शिवसेनेचं राहील, मी आताच म्हणालो. आणि म्हणून मगाशी श्रीकांतनी सांगितलं ईस्ट आणि वेस्ट दोन वळी सांगायचं तर ईस्ट और वेस्ट अंबरनाथ इज बेस्ट आहे ना. बेस्ट झालंय की नाही, झाल्यात की नाही सोयी सुविधा. आणि म्हणून इथं शिवसैनिक नेटाने लढतोय, कष्ट करतोय, मेहनत करतोय. त्याला आर्थिक जे काय ताकद आहे, जे सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजनांना जो काही फंड आणि ताकद बळ लागते ते देण्याचं काम मात्र मी केलेलं आहे. मी निमित्त मात्र आहे, परंतु या ज्या संकल्पना आहेत खासदारांनी आणि त्यांच्या सर्व टीमने जे केलंय मी पूर्वी पाहिलं अंबरनाथ. आणि मला आता अंबरनाथला जास्त यावं लागत नाही, कारण तुम्ही सगळे लोक इथं काम करताय. सगळं विकासाचं या ठिकाणी गंगा या ठिकाणी आणलेली आहे. आणि म्हणून आता लोक अंबरनाथ पसंत करू लागलेत. नाट्यगृह बघा, या ठिकाणी खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहेत. अंबरनाथच्या विकासाच्या प्रत्येक पायरीवर शिवसेनेचं नाव आहे, प्रत्येक पायरीवर शिवसेनेचं नाव आहे. अंबरनाथ मध्ये शिवसेनेने सुपरफास्ट विकास केलेला आहे. आणि मी मगाशी म्हणालो ही सगळी टीम जी आहे ही सगळी टीम काम करते आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, झाला विकास, करूया विकास, काम करू एक साथ. अंबरनाथच्या मागे सदैव उभा आहे तुमचा एकनाथ. आणि त्यामुळे पैशाची चिंता करू नका, काळजी करू नका. तुम्ही मगाशी म्हणालात की चांगलं कॉलेज पाहिजे, चांगलं कॉलेज पाहिजे, चांगलं हॉस्पिटल पाहिजे. आता ठाण्यामध्ये जशी कॅशलेस हॉस्पिटल झाली त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील कॅशलेस हॉस्पिटल झाल्याशिवाय राहणार नाही, चांगलं कॉलेज झाल्याशिवाय राहणार नाही. मेडिकल कॉलेज तर झालंय बालाजी, आणि अनेक सोयी सुविधा झालेल्या आहेत. आणि म्हणून या अंबरनाथवर गेले अनेक वर्ष जो भगवा फडकतोय या निवडणुकीत देखील हा भगवा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही. कारण लोक सांगायला येतात आम्ही हे करू, आम्ही ते करू, परंतु आम्ही प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे, करून दाखवलंय. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं, माझा मुख्यमंत्री पदाचा कारकीर्दही पाहिली. अनेक विकासाचे प्रकल्प रखडवले होते, थांबवले होते, स्थगिती दिली होती. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर मला संधी मिळाली विकासाला चालना देण्यासाठी, लोकाभिमुख कल्याणकारी योजना करण्यासाठी. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, ज्येष्ठांना मदत, शेतकऱ्यांना सन्मान योजना. पकड रे बापडला बघतो. आणि या सगळ्या योजनांमध्ये माझ्या सगळ्या आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि मी आपल्याला सांगतो की या योजनेमध्ये सगळे आहेत, इथं कुठलाही जात पात धर्म नाही, सगळे लोक हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे लोक आहेत. आणि लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तेव्हाही लोकांनी विरोध केला, कोर्टामध्ये गेले बंद पाडायला. पण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री. आणि म्हणून
कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कारण तुम्ही चमत्कार घडवलाय, लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवलाय. मी जतकडे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा नगर पंचायतीच्या प्रचारामध्ये फिरतोय. रात्री 10 वाजले एकदा विटा सांगली या ठिकाणी विटा नगर परिषदेच्या इथं माझी शेवटची सभा होती. 9:45 वाजले मला पोचायला, परंतु माझी एकही लाडकी बहीण जागेवरची हल्ली नव्हती. त्या थंडीमध्ये बसली होती. माझे लाडके भाऊ बसले होते. हे प्रेम कमवलंय तुमच्या एकनाथ शिंदेने, प्रेम कमवलंय. सत्ता किती कमवली आहे, प्रॉपर्टी किती कमवली आहे, संपत्ती किती कमवली आहे, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं. खुर्ची आमचा अजेंडा नाही आहे. ज्या लोकांनी खुर्चीवर बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आमचा अजेंडा आहे. त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला. आणि म्हणून मी गरिबी पाहिली आहे, मी गरिबी पाहिली आहे. माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे, कसा महिना चालवायचं हे मी पाहिलंय. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मनात निश्चय केला की या माझ्या सर्वसाधारण माता भगिनींसाठी सरकार म्हणून काय करायचं. आणि त्यामधूनच या लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ती लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगू इच्छितो, फक्त लाडक्या बहीण योजना 1500 आम्ही नाही थांबणार. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बघितल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही. लाडक्या बहिणींना लखपती बघितल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही. हा देखील करतो मी, जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही. बाळासाहेब आनंदीगे साहेबांनी सांगितलं, शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून मी कधी कधी मजाक मध्ये डायलॉग म्हणतो, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. राजकारणामध्ये शब्द पाळणं हे फार निवडणुकीत आश्वासन देण्याचं चुनावी जुमला, प्रिंटिंग मिस्टेक, पण कधी आम्ही ते म्हणणार नाही. जे बोललो ते करणार आणि जे नाही होणार तेही केलेलं आहे. आणि म्हणून हा जो काही 2.5 वर्षाचा काळ आपण पाहिला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. 2.5 वर्षाच्या पूर्वीचा काळही महाराष्ट्राने पाहिलाय. महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेलं होतं. महाराष्ट्र बंद होतं, महाराष्ट्र सुरू झाला. मंदिर मैदर पुजारी आपले बसलेले आहेत, सगळं बंद होतं. परंतु या विकासाला चालना दिली, थांबलेले प्रकल्प पुढे नेले, हे सगळं आपण केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विकासाचा झेंडा हाच आमचा अजेंडा आहे. 168 कोटी खर्च करून शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प सुरू आहे. काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर खासदारांनी याचं काम सुरू केलंय. खासदारांनी त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हे काम कोणी केलं? शिवसेनेने केलं. अंबरनाथला नाट्यगृह कोणी दिलं? शिवसेनेने दिलं. इथल्या रस्त्यांसाठी 154 कोटी रुपये कोणी दिले? शिवसेनेने दिले. पाणी पुरवठ्यासाठी 51 कोटी कुणी आणले? शिवसेनेने आणले. अंबरनाथ शूटिंग रेंज कोणी केला? शिवसेनेने केला. खासदार साहेबांच्या मागे शिवसेना आहे ना. 1 लाख पुस्तकांचं शिवप्रेरणा ग्रंथालय कुणी केलं? शिवसेनेने केलं. नेहरू गार्डनचा पुनर्विकास पण केला, शिवसेनेने केला. स्पर्धा परीक्षांसाठी UPSCच्या तयारीसाठी सेंटर कुणी उभारलं? शिवसेनेने उभारलं. या गावदेवी मैदानाचं सुशोभीकरण केलं,
कोणी केलं? चालू आहे ना, काम तर चालू आहे ना बाबा. नाही तर मी सांगेन हे चालू आहे. आणि म्हणून ही सगळी कामं जी आहेत, ही कामं सगळी शिवसेनेने केलेली आहेत. आणि आता मनीषाताईंनी सांगितलंय ते मगाशीच मी सांगितलं, चांगलं कॉलेज आणि चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी झालं पाहिजे. काही लोकांना मी मुख्यमंत्री झाल्यापासून पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे. त्यांची पोटदुखी काही जात नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही मोफत काढलाय, तरी सुद्धा पोटदुखी जात नाही. आता तुम्ही त्यांना जमाल घोटा द्या. अरे झोपता उठता एकनाथ शिंदे, कधी उठता झोपता एकनाथ शिंदे, स्वप्नात सुद्धा एकनाथ शिंदे. का? एका सर्वसाधारण घरातला मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला पचनी पडत नाही? अरे 2.5 वर्ष मी बघितलं, 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदे संपूर्ण राज्यात कानाकोपऱ्यात फिरला. मी आता नगर परिषदा नगरपंचायतच्या निवडणुका पाहिल्या, महाविकास आघाडीचा कोणीच दिसला नाही. महाविकास आघाडीने मला वाटतं पराभव मान्य करून टाकलाय. आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे आपण नाही. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणूनच लोकांचा ओघ लागलाय, सगळे लोक येत आहेत. आता कल्याणमध्ये देखील अनेक लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. ही मालिका सुरू आहे. कारवा वाढतोय, पुढे जातोय. हा जनता आहे, ही जनता जनार्दन आहे. काही लोकांना आम्ही म्हणजे सगळे आहोत, आम्ही म्हणजे आमची मक्तेदारी, परंतु कधी आपल्याला मी सांगतो, जनता जनार्दन हा सर्वोच्च आहे, उच्च शिखरावर घेऊन जातो. आणि जेव्हा वाटतं तेव्हा खाली आपटल्याशिवाय देखील राहत नाही. आणि म्हणून या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या भावना ओळखून आपल्याला काम केलं पाहिजे. इथं आता मंदिर, टेम्पल, खूप मंदिर आहेत नाही तर टेम्पल सिटी आपल्याला करायची आहे, क्रीडा नगरी करायची आहे. वेस्टला मल्टी लेवल पार्किंग करतोय, नेवाळीचा डबल डेकर पूल होईल, स्टेशन मगाशी खासदारांनी सांगितलं ठाण्यासारखा सॅटिस होईल, मेट्रो 5 आणि मेट्रो 14 दोन्ही या ठिकाणी होत आहेत. चिखलोली येतं दोन्ही मेट्रोचं इंटिग्रेशन होत आहे. अंबरनाथ बदलापूरचा मुंबई, नवी मुंबईचा प्रवास देखील सुपरफास्ट होईल. आणि म्हणून या सर्व कामासाठी तुम्हाला मी सांगतो, तुमचा लाडका भाऊ समर्थ आहे, पैसे कुठेही कमी पडू देणार नाही. हा माझा शब्द आहे, हा माझा शब्द आहे. मी जिथं जातो तिथं मला आता काही ठिकाणी निधी कुठे कुठे दिलाय मलाच माहित. स्विमिंग पूल, स्टेडियम, सगळं या ठिकाणी. एवढ्या छोट्या शहरात काय काय करणार तुम्ही लोक? हे म्हणजे मॉडेल शहर दाखवायला लागेल, लोकांना आणायला लागेल देशातून. बघा अंबरनाथ मध्ये काय काय केलंय. अंबरनाथ मध्ये नगर परिषद एक मॉडेल नगर परिषद म्हणून आपण रोल मॉडेल करू शकता. विकास काय असतो हे दाखवण्यासाठी, बघण्यासाठी लोक एक दिवस इकडे येतील. मी नाट्यगृह पाहिलं, नाट्यगृह एवढं आधुनिक नाट्यगृह पाहिलं. आणि अंबरनाथ सारख्या शहरामध्ये, मोठ्या शहराला देखील लाजवील अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी उभे राहत आहेत. याला विजन पाहिजे, ह्याच्या संकल्पना पाहिजे. आणि एक विजन ठेवून काम करणारा खासदार तुम्हाला लाभलेला आहे. तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही अशा खासदाराला निवडून दिलं, चांगल्या आमदाराला निवडून दिलं, चांगल्या नगराध्यक्षाला तुम्ही निवडून दिलं. आणि म्हणून याची पुनरावृत्ती येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, SRA योजना, भीमनगर, ताडवाडी या ठिकाणी घरांचं पुनर्वसन करायचंय का? दत्त कुटीर या ठिकाणी आपल्याला
SRA क्लस्टरच्या माध्यमातून योजना करायची आहे, ती देखील करू. क्लस्टरला जन्म घालणारा एकनाथ शिंदे आहे. क्लस्टर म्हणजे काय? नियोजित विकास, चांगले रस्ते मोठे होतील, उद्यान होईल, खेळाचं मैदान होईल, आरोग्य सेवा होतील, शाळा होईल, पार्किंग होईल, त्या ठिकाणी क्लब त्यांना सगळं मिळेल. या सगळ्या अम्युनिटी सुविधा या क्लस्टरमध्ये आहेत. आणि म्हणून क्लस्टर SRA आपण ठाण्याप्रमाणे सगळ्या MMR मध्ये, मी गृहनिर्माण मंत्री, नगर विकास मंत्री म्हणून आपण अनेक निर्णय घेतले. मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते संपूर्ण MMR क्षेत्राला लागू करणार आणि तुमच्या जीवनमान बदलल्याशिवाय राहणार नाही, हा शब्दही मी या ठिकाणी देऊ इच्छितो. म्हणजे मगाशी मला एका सोसायटीचं काहीतरी पत्र आलंय, सर्वोदय सोसायटी, सूर्योदय सोसायटी या किंवा इतर ज्या गृहनिर्माण सोसायटी आहेत त्याच्यावर शर्तभंगीचा दंड लावलेला आहे. मी आपल्याला सांगतो, हे दंड घेणारं आमचं सरकार नाही आहे, हे आमचं शास्ती घेणारं सरकार नाही. आणि यामध्ये जेवढं काय आपल्याला दंड माफी करता येईल ती या आचारसंहिता संपल्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्दही मी आपल्याला देतो. खरं म्हणजे आज येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, शिवसेनेला मत म्हणजे प्रगतीला मत, आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत. आणि म्हणून अंबरनाथचा एकच बाणा, पुन्हा धनुष्यबाण आणा, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करायला आलेलो आहे. आणि म्हणून मला माहित आहे आपण एकजुटीने एक दिलाने काम करताय. थोडा आणखी मध्ये तुमचा उत्साह जरा कमी झाला, 2 तारखेला मतदान होतं ना आता, पण तुम्हाला मी सांगतो बिलकुल आता 20 तारखेला मतदान आहे. त्यामुळे जो तुम्हाला काळ मिळाला आहे यामध्ये तुमचा लीड वाढल्याशिवाय राहणार नाही. मी देखील इथं पत्रकार आहेत, मी देखील माहिती घेतोय की ज्या लीडने ही सगळी टीम निवडून येणार होती त्याच्या दुप्पट लीडने ही सर्व टीम निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. मनीषा ताईंचा बटन धनुष्यबाणाचं 8 नंबर आहे, पण 8 नंबर कशाला बघायचं, धनुष्यबाणच बघायचं ना. धनुष्यबाण बघा, 3 किती धनुष्यबाण, 3 धनुष्यबाण, आणि एका याच्यामध्ये 4 आहेत. 4 नंबर वॉर्ड मध्ये 4 धनुष्यबाण आहेत. मशीन कधी कधी 2 मशीन येतील, कन्फ्यूज होऊ नका. तिथं फक्त धनुष्यबाण बघा, दुसरं काही बघू नका. धनुष्यबाण एवढे दाबा, एवढे दाबा, एवढे दाबा की बाकी सगळे निशाणी दिसता कामा नये. आणि आपला अजेंडा विकासाचा आहे, आपला अजेंडा विकासाचा आहे. हा विकास तुम्ही लोक म्हणतात अरे बा 1 मिनिट, जिंदाबाद 20 तारखेला करायचं आणि 21 तारखेला फटाके फोडायचे आहेत. फटाके फोडायचे आहेत ना 21ला. आणि म्हणून आपला अजेंडा विकास, जो विकास झालाय तो अंबरनाथकरांच्या समोर आहे. लपवलाय का आपण? सगळं समोर आहे ना. आणि म्हणून एवढ्या अंबरनाथ शहरात नगर परिषदेमध्ये एवढे मोठे मोठे प्रकल्प आलेत, यावरून लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे की जे आपण बोलू ते करू. कारण करून दाखवलंय नंतर आपण बोलतोय. आम्ही हे करू ते करू आपण बोलत नाही, आधी केलं आणि मग सांगितलं, ही आपली उक्ती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज किती तारीख आहे? 18, 19, 20, आता उद्याचा दिवस मध्ये आहे. 20 तारखेला सकाळी सगळ्यांनी अशा प्रकारे मतदान करा की या ठिकाणी पुन्हा या पुढच्या निवडणुकीमध्ये कोणी उभं राहण्याचं धाडस करता कामा नये. कराल ना असं मतदान पक्का? आणि आता एवढ्या लाडक्या बहिणी, एवढ्या हे सगळे भाऊ बिऊ जेव्हा उतरले तर मला वाटतं सगळ्यात जास्ती लीड
आणि विक्रमी मताने आपली सगळी टीम निवडून आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मला एक शब्द द्या. तुम्ही सकाळी 20 तारखेला 7 वाजता मतदान आहे, 7:30 वाजता उठून पहिलं आपलं मतदान करायचं. आपल्या नातेवाईकांचं मतदान, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मतदान, सगळ्या आपल्या लोकांचं मतदान करून घेणार आणि धनुष्यबाणा समोरचं बटन दाबणार. सगळ्यांनी मला शब्द द्या हात वर करून. आणि पुढच्या विकासाला पैसे देण्याचा शब्द हा तुमच्या एकनाथ शिंदेचा आहे. आणि म्हणून काय बदलली तारीख, बदलली इरादा नहीं, इरादा नेक है और धनुष्यबाण ही अपना सेफ है. आणि म्हणून 20 तारखेला गाफील राहू नका. आगे बढ़ो मनीषा ताई, आगे बढ़ो मनीषा ताई, तुम्हारे साथ है ये तुम्हारा एकनाथ भाई. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.